ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा। जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा। जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा 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 जय। सर्वांनी टाळी वाजवून मजा करा। जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा 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 जय ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम् पुण्डरीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने तसेच कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय विश्ववंदे विश्वसंत महाराष्ट्राचा परमार्थाचा प्राण असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या सर्वांच्या असीम कृपेद्वारा चालू असणारा आपला हा
नामयज्ञ नाम सप्ताह आणि गेली 32 वर्षापासून आपला हा सप्ताह चालू आहे। त्यातील 3 वर्षापासून या ठिकाणी माझ्या वाट्याला सेवा करण्याची संधी प्राप्त होत आहे। गेली 2 वर्ष आपण गोस्वामी तुलसीदासजी यांचं रामचरितमानस या ग्रंथावर चिंतन केलेलं आहे आणि यावर्षी थोडासा बदल पाहिजे, कारण एक म्हटल्यानंतर जरी गुलाबजाम असले तरी रोज रोज खाल्ल्यानंतर त्रास होण्याची शक्यता असते, बरोबर ना? म्हणून थोडासा विचार केला की यावर्षी काहीतरी बदल व्हायला पाहिजे, कारण आपलं पब्लिक तेच आहे, सांगणारे तेच आहेत, बदल काहीच नाही। म्हणून विषय थोडासा बदल करूया। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळ्यात की संतांचं जीवन, भगवान परमात्म्याचं जीवन हे विचार करण्याजोगं आहे यात शंकाच नाही। आपण प्रत्येक वर्षी, मी तर असं म्हणेल की जर सप्ताह चाललाच, किती लोक आहेत याचा विचार आम्ही इथं तरी येताना करत नाहीत, बाहेरच्या सप्ताहामध्ये तो विचार करावा लागतो। पण इथं तुम्ही थोडे जरी असले तरी काही हरकत नाही, पण तरी सुद्धा माझी एक अपेक्षा राहील की आपण एवढे जण या ठिकाणी येत आहोत, एवढे जण आल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक वर्षी एक नवीन विषय ऐकण्यासाठी मिळावा। आणि त्याचं दुसरं कारण, तुम्हाला ऐकण्यासाठी मिळेल याच्यात आश्चर्य नाही, पण आम्हालाही तुमच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी एक नवीन विषय अभ्यासाला मिळेल, हे आमचंही परमभाग्य असेल। म्हणून ज्ञानोबरायांचं जीवन आपण यावर्षी त्यावर चिंतन करणार आहोत। महत्त्वाची गोष्ट आहे महाराज की ज्या रीतीने आपण प्रभू रामचंद्राचं जीवन आपल्या संपूर्ण जीवनाच्या बदलासाठी एक आदरणीय, एक आचरणीय अशा प्रकारचं जीवन आपल्या डोळ्यासमोर आहे, ते प्रभू रामचंद्राचं आहे। अगदी त्याच तोलामोलाचं जीवन आहे आपल्या भूमीमध्ये। मी नेहमी सांगत आलो मायबाप की या महाराष्ट्राची भूमी इतकी चांगली भूमी आहे, इतकी पावन भूमी आहे की या भूमीमध्ये आलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक सज्जन, प्रत्येक साधू या मातीमधून ज्या वेळेस निघून जात असेल ना, निघून गेल्याच्या नंतर तो आपला काहीतरी कृपा प्रसाद समाजासाठी पाठीमागं ठेवून जात असेल ना, तर आपल्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी समग्र जीवन आपल्या सगळ्यासाठी पाठीमागं ठेवून गेले। ज्ञानोबरायांच्या जीवनावर आपण चिंतन करणार आहोत। खऱ्या अर्थाने फार धाडसाचं काम आहे। कशामुळे बोलतोय मी लक्षात घ्या, माऊलींच्या जीवनावर चिंतन करणं तितकी सोपी गोष्ट नाही, कारण का देवाचं जीवन समजून सांगणं फार सोपी गोष्ट आहे। देवाचं जीवन जसं घडलं तसा इतिहास आहे। देवाच्या जीवनामध्ये फार सांगण्याजोगं आश्चर्यकारक असं नाही मला वाटतंय, कारण का अरे तो परमात्मा आहे, ज्याने सगळं विश्व निर्माण केलं, तो स्वतःच्या जीवनामध्ये काहीही करू शकतो। त्याचं कारण असं आहे, सगळ्या सृष्टीचा निर्माता जर तो असेल तर बदल करणं ही त्याच्या हातामधली गोष्ट आहे। पण मायबाप तुमच्या आमच्यासारखा मनुष्य जन्म घेतला आणि मनुष्य जन्म घेतल्यानंतर सगळ्या जीवनाचा त्याग आहे, त्या काय सोयीचा आहे संतांच्या जीवनामध्ये, लक्षात घ्या। एकही गोष्ट नीट नाही बरं का, संतांचा महिमा किती अगाध आहे मायबाप। थोडं जरी आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल, संतांच्या जीवनामध्ये धड संसार सोयीचा नाही, एकही गोष्ट संसारामधली नीट नाही। ज्या गोष्टीसाठी आपण उभं आयुष्य खर्ची करतो ना, ज्या संसारासाठी आपण सगळं आयुष्य पणाला लावतो, त्या संतांच्या जीवनामध्ये संसार धडाचा नाही। ज्ञानोबरायांचं जीवन पहा, तुकोबरायांचं जीवन पहा, 2 संतांच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पहा, संसार आहे नाही असं नाही, पण संसारामध्ये एकही गोष्ट नीट नाही महाराज। राहण्यासाठी घर, घराचा विचार करा, कसं आहे घर, कसं आहे घर। तुकाराम महाराज स्वतःच्या मुखाने सांगतात, अरे आमचं घर कसं आहे, आमच्या घराला जर पौर्णिमेच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र आला ना, तर आमच्या घरामध्ये बल्ब लावण्याची गरज पडत नाही। म्हटले का गरज पडत नाही? अरे आकाशामध्ये आलेलं सगळंच्या सगळं चंद्राचा प्रकाश आमच्या घरामध्ये जशास तसा येतो, असं आमचं घर आहे। आमच्या घरामध्ये खाण्याचा विचार करा, खाण्याचा, अरे जर आमच्या घरी कुणी पाहुणे आले ना, पाहुणे, तर त्या पाहुण्यांना चहा तर सोडा, पाणी देण्यापासून अडचण आहे, पाणी देऊन त्याचं स्वागत कसं करावं इथपासून अडचण आहे। पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी केसी, तुम्ही पाहुणे घरासी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, कोप मोड
कायक रूपचार कायक रूपचार कायक रूपचार तुकोबारायांच्या जीवनामध्ये हे आहे, म्हणजे प्रत्येक संतांचं जीवन याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येईल. मायबाप ज्ञानोबारायांचं चरित्र का निवडलं त्याचं कारण असं आहे महाराज. माझा एक शुद्ध हेतू असा आहे की ज्या भूमीमध्ये आपण सगळेजण राहत आहोत, या नगरच्या भूमीमध्ये आपल्या नेवासे श्री क्षेत्र नेवासा इथे ज्ञानोबारायांनी जर ज्ञानेश्वरी लिहिली असेल, आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे. मला एक उत्तर द्या, कुणाला असं माहिती नाही हो प्रभू रामचंद्राचं जीवन कुणाला माहिती नाही? प्रत्येकाला प्रभूचं जीवन माहिती आहे. रामायण ऐकलं म्हणून नाही, त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्राचा जन्म कुठं झाला, अयोध्येमध्ये. वनवास 27व्या वर्षी, कधी, कुणी सांगितलं, काय सांगितलं, कोणाबरोबर युद्ध केलं, तुम्हाला पाठ आहे महाराज, पाठ सगळं. पण लक्षात घ्या, ज्या संतांच्या भूमीमध्ये आम्ही सगळेजण वाढलेलो आहोत, ज्या संतांच्या जीवनावर आपण आदर्श ठेवून आपण आपलं जीवन जगत आहोत, त्या संतांचं चरित्र आपल्याला माहिती नाही. आश्चर्याची गोष्ट आहे महाराज, आश्चर्य. कल्पना करा ना, नाही ना माहिती. कधी झाला ज्ञानोबारायांचा जन्म आहे माहिती कुणाला? एखादी व्यक्ती असेलही, अभ्यास केला असेल, दुमत नाही माझं, पण ज्या ज्ञानोबारायांना आपण आपल्या महाराष्ट्राचा परमार्थाचा प्राण मानतो ना, ज्या ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव सारखे ग्रंथ लिहिले असतील, त्या ज्ञानोबारायांचं जीवन आपल्याला कुणालाच माहिती नाही. तुमची गोष्ट सोडा, मी 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं चरित्र केलं. त्याच्या अगोदर ते ज्यावेळेस अभ्यासाला घेतलं ना, त्यावेळेस मला कळलं की ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये किती सखोलता आहे आणि किती अभ्यास करण्यालायक हे चरित्र आहे. तत्पूर्वी मला सुद्धा ज्ञानोबारायांचं चरित्र माहिती होतं, पण कसं होतं माहिती आहे का? ज्ञानोबारायांनी रेडा बोलावला एवढं एक माहिती होतं, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली एवढं एक माहिती होतं, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली एवढं एक माहिती होतं, आणि शेवटी समाधी आळंदीला घेतली. याच्या पलीकडे माऊलींचं चरित्र काहीच माहिती नव्हतं. अगदी सरळ सरळ जेवढ्या काय म्हणतो आपण त्याला, चमत्कार होते ना, चमत्कार, तेवढ्या चमत्काराच्या व्यतिरिक्त ज्ञानोबारायांचं चरित्र मला सुद्धा माहिती नव्हतं. स्पष्ट सांगतो तुम्हाला, का माहिती नव्हतं त्याचं कारण असं, कधी गरजच पडली नाही ना. आणि एक माणसाचा दुर्दैव असा आहे, माणसाचं स्वभाव असा आहे की ज्या वेळेस एखाद्या वस्तूची गरज पडते त्याच वेळेस त्याच्याकडे पाहिल्या जातं, नाहीतर त्याचा विचार सुद्धा करत नाही. पण खरं सांगू का मायबाप तुम्हाला, लक्षात ठेवा एक मुद्दा, आयुष्यभरासाठी एक मुद्दा लक्षात ठेवा, की जर जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये समाधान राहावं असं वाटत असेल ना, तर ते पैशाने कधीच मिळत नाही. कितीही श्रीमंती कमवा जीवनामध्ये, कितीही कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी. आज जर पुणे जिल्ह्यामध्ये आपण गेलो, चाकण परिसरामध्ये, ते लोकांच्या जमिनी गेल्या महाराज MIDC मध्ये. प्रत्येकाच्या दारामध्ये फॉर्च्युनर गाडी आहे, कुणाच्या दारात सफारी उभी आहे, बंगला असा बांधलाय महाराज त्या लोकांनी. त्या बंगल्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण एखाद्या आमदाराच्या घरात आलो की काय, कळत नाही, असा बंगला आहे. एकदम हायफाय बंगले बांधले, पैसा आला, जमिनी भरपूर गेल्या, पण घरामधले माणसं पाहिले ना, माणसं ते बंगला पुसायला आहेत की इथले मालक आहेत हेच कळत नाही. का, कशामुळं असं आहे लक्षात घ्या. अरे भौतिकता कितीही बदलली तरी माणसं बदलणं अवघड आहे, अवघड नाही बदलत माणसं. आणि माणसं बदलण्यासाठी काय महत्वाचं आहे? माणसं बदलण्यासाठी फक्त एक गोष्ट महत्वाची आहे जीवनामध्ये, आणि ती म्हणजे संतांचं चरित्र. कोणतीही भौतिक सुविधा नाही संतांच्या संसारामध्ये, संतांच्या जीवनामध्ये एकही भौतिक सुविधा उपलब्ध नाही, लक्षात घ्या. पण तरी सुद्धा संतांच्या जीवनामध्ये समाधानाचा विचार करा मायबाप. समाधान मात्र पराकुटीचं समाधान ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आहे. त्याहीपेक्षा तुकोबारायांचा संसार आहे संसार, पण संसारामध्ये भौतिक सुविधा एकही नाही, कोणतीही गोष्ट संसारामध्ये पुरेशी नाही. पण संतांच्या संसारातलं समाधान लक्षात घ्या. समाधान एवढं मोठं आहे की त्या समाधानाची तुलना एखादा कोट्याधीश नाही, एखादा देशाच्या पंतप्रधानही त्याची तुलना करू शकत नाही. ते तुलना करणं म्हणणं सुद्धा संभवत नाही. का संभवत नाही? त्याचं कारण आहे, ते आपल्या वृत्तीवर ते आरूढ झालेले आहे. त्यांना समजलंय, त्यांना समजलंय की हे जगत काय आहे आणि जगामध्ये आपण कशासाठी जन्माला आलोत. संतांच्या जीवनामध्ये आणखी काही गोष्टी आपण विचार करणार आहोत की संतांच्या जीवनामधले कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे. संतांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यायची ती म्हणजे संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली भक्ती विचारात घ्यायची. आपल्याला किती भक्ती केली संतांनी लक्षात ठेवा. त्या भक्तीचा परिणाम असा होत गेलाय, त्या भक्तीचा परिणाम असा होत गेला की भगवान परमात्मा जो निर्गुण निराकार तत्व आहे ना, तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा संतांच्या भक्तीच्या जीवावर सगुण साकार रूप धारण करून अवताराला येतोय. तुम्हाला कल्पना असेल, नामदेव महाराजांची भक्ती लक्षात घ्या.
आपल्या जीवनामध्ये जर भक्ती कळावी असं वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये जर वैराग्य कळावं असं वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये जर ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना, तर दुसरं काहीच करू नका. फक्त संतांचं जीवन डोळ्यासमोर ठेवा. मी नेहमी आपल्याला सांगत आलोय, प्रत्येक ठिकाणी मी सांगतोय कीर्तनामध्ये सुद्धा, की आपण एवढे नशीबवान माणसं आहोत. आपल्यासाठी वेगळं काही शास्त्र शिकायची गरज नाही, वेगळा ग्रंथ शिकायची गरज नाही. फक्त एक काम करायचं, संतांच्या जीवनाकडे पाहायचं आणि आपलं जीवन जगायचं. ज्याला असं वाटत असेल ना की माझ्या जीवनामध्ये मला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, वैराग्य शिकू नका, शास्त्र गरज नाही. काय करा, फक्त तुकोबारायांचं जीवन डोळ्यासमोर ठेवा. वैराग्य मूर्तिमंत डोळ्यासमोर येईल. वैराग्य कसं असतं, वैराग्यवान व्यक्ती कशी असते, तुकोबारायाकडे पहा, समजून जाईल. एखाद्या माणसाला असं वाटत असेल की माझ्या घरी भरपूर ऐश्वर्य आहे, भरपूर श्रीमंती आहे, मला परमार्थ करायची गरज नाही, भक्ती करायची गरज नाही. तुमच्यासाठी एक सल्ला सांगतो. एकनाथ महाराजांचं जीवन पहा. अरे किती श्रीमंती होती, किती श्रीमंती, पण त्या ऐश्वर्यामध्ये सुद्धा परमार्थ कसा केला, एकनाथ महाराजांचं जीवन पहा. आणखी सांगू का, एखाद्याला असं वाटत असेल मी फार गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही, भगवंताची भक्ती करण्यासाठी माझ्याकडे ना पैसा आहे, ना घर आहे, ना देण्यासाठी बुद्धी आहे, काहीच नाही माझ्याकडे, मी भक्ती कशी करू. तुमच्यासाठी एक आदर्श आहे. रामायणामध्ये आपण दरवर्षी पाहत आलो. फक्त शबरीचं जीवन डोळ्यासमोर ठेवा. आपल्या डोळ्यासमोर भक्ती कशी केली पाहिजे कळून जाईल. महाराज काय केलं शबरीने, सामान्य संत नव्हती, शबरी सुद्धा एक फार मोठी संत होती. कशावरून सांगतो, आपल्या कलियुगामध्ये माणसं भजन करतात, याच्यात आश्चर्य नाही. रामायणामध्ये आपण 2 वर्ष सलग पाहत आलो की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला जातात ना, घोडे रडतात परमात्म्याच्या वियोगाने. आणि दुसरीकडे ज्यावेळेस शबरी माता भजन करायची ना, त्या आश्रमाच्या परिसरामध्ये शबरीच्या आश्रमाच्या जवळ असणारे झाडं सुद्धा भजन करत होते. माणसं भजन करतात, त्याच्यात आश्चर्य नाही. पहिला दिवस आहे ना, वाऱ्याने सुद्धा स्वागत केलंय. पोरांना तुम्ही एक काम करा ना, ते चटाया सरळ करा आणि त्याच्यावरच बसा तिथं. असं करा करा, हुशार आहेत पोरं सुद्धा आपले. म्हणून संतांच्या जीवनामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये हळूच हळूच घ्या, बडबड न करता घ्या. हा बसा बसा, त्याच्यावर राहू दे, तशा आहे तशा बसा, बसून घ्या. वा बस, हा बस बस बस, बडबड नको करू, फक्त बस. संतांनी आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ केला महाराज, तो आपल्या सगळ्यासाठी अनुकरणीय आहे. मी आपल्या समोर सांगत होतो की संतांनी आपल्या जीवनामध्ये काय वेगळं केलं. तुमच्या आमच्यासारखा जन्म आहे, पण आपल्यासारखा जन्म मिळाल्याच्या नंतर संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये जी भक्ती केली ना, ती भक्ती आपल्यासारख्याला ऐकण्यासारखी आहे. संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये जो संसार केला ना, तो आपल्या संसारासाठी आदर्श आहे. लक्षात घ्या बरं का. थोडं थोडं संतांचं चरित्र आहे, प्रभू रामचंद्राचं चरित्र नाही. प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे कसं आहे माहिती का, एखादा चित्रपट असावा, एकदा की सीडी टाकली की त्याच्यात जसं क्रमवार सुरू होतं ना, तसं प्रभू रामचंद्राचं जीवन आहे. सगळं रामायणमध्ये तुम्हाला पाठ झालं असेल. आणि ज्ञानोबारायांचं चरित्र असेल, हे एकट्या ज्ञानोबारायांचं चरित्र एकदा सांगता येत नाही. का? कारण त्यांच्याबरोबर या संप्रदायामध्ये जे जे संत होऊन गेले, त्या प्रत्येकाचं चरित्र कुठंतरी त्यांच्यामध्ये येणार आहे आणि ओघाओघाने तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्याला विलाज नाही आणि ते ऐकायलाच पाहिजे. संत चरित्र जीवनाचं उद्धारक आहे. मायबाप नामदेव महाराजांच्या जीवनातली भक्ती मी आपल्यासमोर सांगेल की संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये भक्ती केली. तुम्ही आम्हीही भक्ती करत आहोत. कोण म्हणतं नाही करत? प्रत्येक माणूस भक्ती करतोय, पण भक्ती करत असताना त्या भक्तीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काहीच पाहायला मिळत नाही. का पाहायला मिळत नाही ते चिंतनीय विषय आहे. लक्षात घ्या. मी तर असं म्हणेल, इथं नाही आलेला असा एकही माणूस नसेल की जो आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थ करीत नाही. परमार्थ करण्याची पद्धत भिन्न भिन्न असेल. कोणी सकाळी हरिपाठ घेत असेल, कोणी संध्याकाळी हरिपाठ घेत असेल, कोणी हरिपाठ नसेल घेत, फक्त आरती घेत असेल. नाहीच काही केलं तर कीर्तन प्रवचनाला गेल्यानंतर, कुठे एखाद्या साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तिथं बसल्या बसल्या का होत नाही, कोणीतरी भजन करत असेल. नाही असं म्हणता येत नाही. जो माणूस आहे, ज्ञानोबारायांची भाषा आहे, देखे मनुष्य जात सकळ
स्वभावता भजनशील, प्रत्येक माणूस हा भजनशील आहे, पण आपल्या भजनाचा परिणाम का होत नाही हा मात्र विचार करण्याजोगा विषय आहे मायबाप. पण आपल्या संतांनी नामदेव महाराजांचं जीवन डोळ्यासमोर घ्या. नामदेव महाराजांनी काय केलं आपल्या जीवनामध्ये? अरे जो निर्गुण निराकार परमात्मा आहे ना, तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्या हाताने त्याला आपल्या ताटातला नैवेद्य खायला लावला. त्याचं वर्णन नामदेव महाराज स्वतःच्या अभंगामध्ये करतात. नामदेव महाराज सांगतात, एक दिवसाची घटना आहे बरं का, संतांच्या जीवनातील भक्ती मी आपल्या डोळ्यासमोर सांगत आहे. नामदेव महाराज एक दिवस, सकाळची वेळ आहे, नामदेव महाराजांचे वडील दामाजी पंत ज्यांचं नाव आहे, ते दामाजी पंत सकाळची वेळ आणि गावाला गेले आणि रोजचा नैवेद्य पंढरीश पांडुरंगासाठी नामदेव महाराजांचा घरचा नैवेद्य असायचा. वडील गावाला गेले. वडील गावाला गेल्यानंतर आईने सांगितलं, नामदेव महाराजांचं वय आहे 5 ते 6 वर्षाचं. आणि त्या नामदेव महाराजांना आईने सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाहीत बाळा, मग काय करायचं, आजचा देवाचा नैवेद्य घेऊन तू जायचं. हरकत नाही आई, तुझी इच्छा आहे ना, मी नैवेद्य घेऊन जाईल. पण आईने पुढचं काही सांगितलं नाही की देव नैवेद्य खात असतो, की नैवेद्य दाखवायचा असतो, की फक्त तिथं ठेवून यायचा असतो. आईने सांगितलंच नाही महाराज. आणि नामदेव महाराजांना 100% माहिती आहे की आपले बाबा रोज मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जातात आणि नैवेद्य देवाला दाखवतात, म्हणजे नैवेद्य देव खातो आणि मग आपले वडील रिकामं ताट पाठीमागं घेऊन येतात. नामदेव महाराजांना बाकी काही माहितीच नाही ना महाराज. 5 वर्षाचं वय आहे. नामदेव महाराज नैवेद्य घेतला आणि नैवेद्यामध्ये काय काय आहे त्यांनी स्वतःच्या अभंगामध्ये लिहिलं. नामदेव महाराज सांगतात, पोळी आहे, भाजी आहे आणि दूध सुद्धा आहे, असा नैवेद्य घेतला आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज जातात. आश्चर्याची गोष्ट आहे. खरं सांगू का तुम्हाला, जेवढा परमार्थ शुद्ध मनाने लहान लेकरू करू शकतं ना, तेवढे मोठी माणसं कधीच नाही करत. कारण मोठी माणसं कपटी असतात. कशावरून, नीट लक्षात घ्या माझं वाक्य. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपण लबाड असतो महाराज, लबाड. आपण फसवतो, देवाला सुद्धा फसवतो आपण जर भक्ती करायला लागलो, आपण जर समोर ताट ठेवलं आणि नैवेद्य दाखवलं ना, आपल्या 100% खात्री आहे आपल्याला देव काय नैवेद्य खात नाही. कुठंतरी देवापुढे ठेवायचा आणि उचलून घेऊन जायचं. खरं सांगतोय ना मी, बरोबर ना? पण लहान लेकराला नैवेद्य घेऊन जाऊ द्या, ती विचारतं, आई हे खात नाही का देव, हा कशामुळे खात नाही देव? याचा अर्थ त्याचं तेवढ्यावर प्रेम असतं महाराज. त्याला माहिती नसतं देव नैवेद्य खात नाही म्हणून, आणि त्याचंच बरोबर असतं. पण आपण त्याला सांगतो, देव कुठं नैवेद्य खात असतो का, हे घेऊन इकडं. आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये होतो, एक मुलगा होता, महेश महाराज, छोटा मुलगा होता. मी नवीन संस्थेत गेलो आणि तो इथं डोंगरगडला रामेश्वराची मंदिर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते रामेश्वराची पिंड आहे. तो मुलगा, आम्ही स्नान करून यायचो आणि हातामध्ये बादली भरून घेऊन यायचो देवाला स्नान घालण्यासाठी. तो तिथे गेल्यानंतर देवाच्या डोक्यावर बादली ओतायचा आणि बादली ओतल्यानंतर विचारा, हे बास का रे देवा आता? आणि मग आम्हाला सांगायचं, अरे हे बासच म्हणत नाही देव, 2-3 बादल्या वाटल्या तरी बास म्हणत नाही. पुन्हा जायचा, बादली घेऊन यायचा, पुन्हा डोक्यावर टाकायचा. आणि मग ज्यावेळेस 2-3 बादल्या टाकल्यानंतर ऐकायचं नाही ना देव, मग रागवून विचारायचं, हे महादेवा बास करे, नाही तर बादलीच घालील डोक्यात, आता सांग बास की नाही. महाराज याचं प्रेम असायचं, प्रेम, शुद्ध प्रेम असायचं. त्याला समजायचं नाही की याला बास म्हणत नाही, हा उत्तर देत नाही, हे माहिती नसतं महाराज. अगदी नामदेव महाराजांच्या जीवनामधला प्रसंग तसाच आहे. ज्यावेळेस आईने नैवेद्य दिला आणि नैवेद्य दिल्यानंतर नामदेव महाराज मंदिरापर्यंत जातात आणि मंदिरापर्यंत गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर नैवेद्य ठेवतात. अर्थात आत्ताच्या सारखी परिस्थिती नव्हती बरं का त्यावेळेस. आता मंदिरामध्ये नैवेद्य ठेवणं तर बाजूला राहू द्या, देवाच्या डोक्यावर, पायावर डोकं ठेवणं सुद्धा मुश्किल आहे. डोकं जरी ठेवायला गेलो आपण तरी गचंडी मारून आपण मंदिराच्या बाहेर गेलेलो असतो तोपर्यंत. पण त्या काळामध्ये गर्दी नसायची. नामदेव महाराजांनी नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य ठेवल्यानंतर ताट समोर आहे, भगवान विटेवर उभे आहेत. नामदेव महाराजांनी विनंती सुरू केली, देवा हे पहा, आज आमचे बाबा घरी नाहीत आणि आईने सांगितलंय की देवाला नैवेद्य दाखवायला तू जा. आणि देवा खरं सांगू का तुम्हाला, मला याच्यातलं काही माहिती नाही देवा, मला तुमचा मंत्र माहिती नाही, तुम्हाला नैवेद्य खाण्यासाठी बोलवत असताना काय म्हणतात हेही माहिती नाही. पण फक्त एक सांगतो देवा, बाबा घरी नाहीत आणि आईने मला सांगितलेलं काम आहे, जर नैवेद्य खायचा असेल तर खाली या, आणि जर नसेल खायचा, तुम्हाला जर भूक लागली नसेल देवा, तर तोपर्यंत मी इथं बसून राहील. पण ज्या वेळेस तुम्ही नैवेद्य खाताल ना देवा, त्यानंतर मी रिकामं ताट घेऊन घरी जाणार आहे. भगवान परमात्म्याने ऐकलं. पण देवाला वाटलं किती वेळ बसणार आहे हे लेकरू, लहान वय, 4-5 वर्षाचा मुलगा आहे, किती वेळ बसेल. नामदेव महाराजांनी ताट समोर ठेवलं आणि ताट समोर ठेवल्यानंतर पाणी फिरवलं ताटाला घरच्या नियमाप्रमाणे आणि बसून राहिले खाली. बराच वेळ झाला. आता कसला देव खाली येतोय महाराज, देव काय वेडा आहे का? आणि एवढा सहजासहजी देव विटेवरून नैवेद्य खायला.
तो काय भुकीला आहे का हो? कशाला येईल तो नैवेद्य खायला? नाही, देव खाली यायला तयार नाही. बराच वेळ गेला, बराच वेळ. नामदेव महाराजांनी विचार केला की आईनं तर आपल्याला सांगितले लवकर ये नामा नैवेद्य दाखवून, आणि देव आणखीही नैवेद्य खात नाही. मग नामदेव महाराजांनी विनंती सुरू केली, देवा अहो आमचे बाबा घरी नाहीत, आणि खरं सांगू का देवा, आमचे बाबा जरी घरी नसले ना तरी सुद्धा आमच्या आईने तुमचं सगळं नित्यनेमाप्रमाणे केलेलं आहे. नैवेद्यामध्ये तूप पाहिजे ना, तूप आहे. बरं तुम्हाला गाईचं दूध आवडतं ना देवा, म्हणून आमच्या आईने शुद्ध असं गाईचं दूध दिलंय देवा, आणि तुमच्यासाठी स्पेशल भांडे घासले, व्यवस्थित धुतले देवा, अजिबात घाण नाही, अगदी स्वच्छ भांडे आहेत देवा. एक काम करा देवा, लवकर नैवेद्य खाना हो देवा. तुम्ही जर नैवेद्य नाही खाल्ला तर मला पण भूक लागली देवा, मला पण जेवायचं आहे देवा, भूक लागली, लवकर नैवेद्य खाण्यासाठी खाली या. किती वेळ झाला? 1 तास होऊन जातोय. भगवान विटीवरून उतरायला तयार नाही. नामदेव महाराज सुद्धा तिथून निघायला तयार नाही. बराच वेळ झाला. नामदेव महाराजांना असं वाटलं आज कदाचित देवाला भूक लागली नसेल. मग नामदेव महाराजांनी पुढचा मंत्र सुरू केला, देवा एक काम करा, तुम्हाला माहिती नाही हो माझ्या आईचा स्वभाव देवा, जर तुम्ही नैवेद्य नाही खाल्ला तर घरी गेल्यानंतर मला मार खावा लागेल देवा, मार, की आज देवाला नैवेद्य का दिला नाही नामा. देव उपवाशी राहताल तुम्ही, उपवासी. आणि दुसरं सांगू का देवा, उद्या सकाळपर्यंत नैवेद्य घेऊन येणार नाही. त्यामुळं देवा लक्षात घ्या, तुम्हाला नैवेद्य खाण्यासाठी यावंच लागेल खाली. देव विटेवरून उतरायला तयार नाहीत, आणि नामदेव महाराज आपला हट्ट सोडायला तयार नाही. एवढ्यामध्ये ही घटना घडते. नामदेव महाराजांना वाटतं की कदाचित देवाला भूक लागली नसेल. नामदेव महाराज सांगतात, देवा एक काम करा ना, नसेल नैवेद्य खायचा, भूक लागली नसेल, खाऊ नका, पण एक काम तरी करा, निदान या वाटीमध्ये दूध आहे ना देवा, दूध, एवढं दूध तरी प्या, दूध देवा. दूध पियो मोरे गोविंद लाला, 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 गोविंद लाला. नामदेव महाराज विनंती करतात, देवा गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला. नामदेव महाराज वर्णन करतात, देवा अहो आमच्या आईने खास दूध घेतले, लक्षात घ्या देवा, आणि नसेल नैवेद्य खायचा देवा तर काही हरकत नाही देवा, पण एवढं दूध आहे ना, दूध, हे दूध मात्र तुम्ही पिलं पाहिजे देवा. मला आईला काय सांगणार देवा, आईला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी शब्द पाहिजे ना देवा. आईने जर विचारलं नामा नैवेद्य खाल्ला का, काय उत्तर देऊ देवा? अरे शब्द तर पाहिजे देवा. एक काम कर, नको नैवेद्य खाऊ, वाटीभर दूध आहे, दूध, एवढं दूध तरी पिना देवा. स्तुती करतात, गोविंद लाला, गोपाला, अरे तू विटेवर आहेस ना देवा, माझं दूध तरी घेना. आणि दूध कसं आहे देवा तुला सांगू का, अरे साधं नाही, ते काय जर्सी गाईचं नाही किंवा म्हशीचं नाही देवा, म्हशीचं. मग कसं आहे दूध, कसं आहे? अरे काली गाय आहे, काळी, आणि शुद्ध गावरान गाय आहे देवा. काला बछड़ा कपिला गाये, काला बछड़ा कपिला गाये, दूध दुहावन नामा जाये, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. नामदेव महाराज सांगतात, देवा काळा बछडा आहे, आणि गाय कशी आहे, कपिला गाय आहे, कपिला. अरे देवा खूप चांगलं दूध आहे, आणि आमची आई मारील ना देवा, मलाही भूक लागली देवा, लवकर विटेवरून खाली या, आणि दूध प्यायला काय हरकत आहे देवा, दूध फार चांगलं आहे, महत्व पटवून देतात नामदेव महाराज. आणि देवा खरं सांगू का, तुम्हाला वाटत असेल दुधाचा पेला बदललाय देवा, तोच आमचे वडील जो रोज आणायचे ना, तो सोन्याचाच पेला आहे देवा, सोन्याचा, आणि त्या पेल्याने दूध प्या. नामदेव महाराज वर्णन करतात, सोने का गढ़वा दूधाने भरियो, सोने का गढ़वा दूधाने भरियो, पियो नारायण गे दरियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला.
नामदेव महाराज सांगतात देवा अहो काळ्या गाईचं शुद्ध असं दूध आहे देवा, घ्या. सोन्याचा गडबा आहे आणि रोज आहे तोच आणतोय देवा, घ्या थोडं तरी दूध प्या. पण भगवान मात्र दूध प्यायला तयार नाही. पुढची गोष्ट आहे का मायबाप, भगवान दूध पित नाही. नामदेव महाराज तिथून निघायला तयार नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं देवा आता माझी प्रार्थना संपते देवा, आता एक गोष्ट लक्षात ठेव देवा, आता जर दूध नाही पिले ना देवा, एक दगड पडलेला आहे, दगड घेतला हातामध्ये दगड, आणि हे बघ देवा आता जर तू दूध नाही पेला ना तर थोड्या वेळामध्ये माझं डोकं फोडून घेतल्याशिवाय राहणार नाही देवा, खाली या आणि दूध प्यायला तयार करा. भगवान आता मात्र घाबरले, विचार करू लागले अरे हे पोरग आणि नाही नैवेद्य दूध पिण्यासाठी इतका आग्रह धरला आणि हातामध्ये दगड घेतला आणि दगड घेतल्यानंतर सांगतात देवा लवकर खाली या आणि काही वेळामध्ये जर दूध नाही पेले ना देवा लक्षात ठेवा डोकं फोडून घेईल डोकं. आश्चर्याची गोष्ट ऐसा भगत में कभी नहीं पाया, ऐसा भगत में कभी नहीं पाया, नाम देव ने सिर पकाया, दूध पियो रे गोविंद लाला, दूध पियो रे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो रे गोविंद लाला, दूध पियो रे गोविंद लाला, दूध पियो रे गोविंद लाला. भगवान विचार करू लागले अरे आतापर्यंत अनेक भक्त झाले पण असा भक्त मात्र मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही. दगड आहे देवा खाली या, नाही आले तर लक्षात ठेवा डोकं फोडतो डोकं. भगवान विटेवरून उतरले आणि नुसते वितरले नाही. महाराज विचारलं नामदेवा अरे एवढा कुठं आग्रह असतो का रे देवा, मग काय करू, गोडीच सांगितलं तुम्ही ऐकायला तयार नाही देवा, मग शेवटचा पर्याय माझ्याकडे हाच आहे देवा, नाहीतर काय करणार देवा, तुम्ही यायला तयार नाही. बरं मला माझी भीती आहे देवा. कोणती भीती, एक तर भूक लागली पोटामध्ये आणि दुसरी भीती आहे देवा घरी गेल्यानंतर आईचा मार खावा लागेल ना देवा, म्हणून तुम्हाला आग्रह केला देवा, आलात ना खाली आता दूध प्या. देवा भगवान परमात्मा आले महाराज, विटेवरून खाली उतरला. नीट ऐका मी सांगतोय तेवढी सोपी गोष्ट नाही महाराज. जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा तो विटेवरून खाली आला आणि नामदेवाच्या हातातलं दूध घेतलं. नामदेवा काय एक गोष्ट लक्षात ठेव, काय देवा हे कुणाला सांगणार नाही ना, कधीच नाही सांगणार देवा, नक्की नाही सांगणार, पण फक्त दूध प्या. दूध पिले महाराज. भगवान दुधाचं ते ग्लास दुधाचा हातामध्ये घेतला आणि घटाघटा दूध पिऊन घेतलं, ग्लास खाली ठेवला. नामदेवा आता जाऊ का देवा? अहो एक सांगा ना, काय तुम्ही आता दूध तर पिलातच देवा, आता कोणी नाही पण दुपारची वेळ आहे देवा, मग एक काम करा, तुम्हाला भूक लागली असेल ना थोडंसं जेवण करा ना थोडं. बरं एक काम करा देवा, आता मलाही भूक लागली, आपण एक काम करू देवा, आपण दोघं जण मिळून एवढं जेवण संपू आणि मग मी आईला सांगतो सगळं जेवण देवाने खाल्लं म्हणून, काय हरकत आहे? आश्चर्याची गोष्ट, नको रे नामा. देवा हाताला धरलं महाराज देवाच्या. अहो देवा दूध तर पेलात ना, आणि आता दुसरं सांगतो देवा, तुम्ही सांगितलं ना कुणाला सांगू नका, जर नैवेद्य नाही खाल्ला देवा तर मी दूध पिलेलं बडवेला सांगितल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच्या भाषेत ब्लॅकमेल केलं महाराज देवाला, नाही खाल्लं तर लक्षात घ्या, सांगतो म्हटले काय करायचे पहा. भगवंताने विचार केला आता काय करावं, दूध तर पिलोय ना आणि हा नामदेव बोंबलल्याशिवाय राहणार नाही म्हटले सगळीकडे. महाराज आश्चर्याची गोष्ट, जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा विटेवरून खाली आला आणि नामदेव महाराजांच्या शेजारी जेवायला बसला आणि आपल्या स्वतःच्या हाताने नामदेव महाराजांच्या मुखामध्ये आपल्या हाताने घास भरवू लागला, घास भरवू लागला. भगवान परमात्मा आणि नामदेव महाराज दोघजण एकत्र जेवण करतात. नामदेवा आता बस ना, असं झालं ना तुझं समाधान? देवा झालं समाधान, पण आता लक्षात ठेवा देवा, आता मी पुन्हा जर नाही आलो पण एक दिवस मात्र नक्की यावं लागेल देवा. कधी? ज्या दिवशी माझे बाबा घरी नसतील ना देवा, त्या दिवशी मला नैवेद्य घेऊन यावं लागेल आणि आल्यानंतर तुम्हाला जेवण करावं लागेल. आता नाही जमणार नामदेवा, आता झालं ते पुष्कळ, नाही देवा जेवावंच लागेल. निळोबाराय वर्णन करतात, त्याचं कारण काय आहे की मूर्ती आहे मूर्ती, पण तो मूर्ती सुद्धा नैवेद्य खाते. त्याचं कारण लक्षात घ्या महाराज, दुसरं तिसरं काहीच नाही, हा फक्त संतांचा महिमा आहे. नभे हा सामान्य महिमा संतांचा, नभे हा सामान्य महिमा संतांचा, महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा, नैवेद्य हातीचा, मूर्ती देवी. नभे हा सामान्य
महिमा संतांचा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी मूर्ती असणारी पण नामदेव महाराजांचा हाताचा नैवेद्य खाते महाराज. मला सांगा आपल्याला असं वाटतं का हो कधी की देव आपल्या हाताने नैवेद्य खात नाही? नाही ना वाटत महाराज. आश्चर्याची गोष्ट आहे. तुमच्यासारख्याचं सोडा, आमच्यासारख्यांचं सगळं आयुष्य चाललंय याच्यामध्ये, आयुष्याचे आयुष्य, पण तरीही वाटत नाही की भगवान परमात्म्याने आपल्या हाताने कधीतरी नैवेद्य खावा. संतांच्या जीवनामधली शिकण्यालायक गोष्ट आहे. खरं सांगू का, मी संत चरित्राला कधीच हात लावत नाही धाडसाने. का लावत नाही तुम्हाला आणखी उद्या परवाही मी सांगेल ते की संत चरित्र त्याचं सामर्थ्य एवढं आहे महाराज, सगळं जीवन बदलून टाकतं, सगळं जीवन. फक्त एक अडचण ही आहे, तुम्हाला खरं सांगू का, महाराष्ट्रातली माणसं माझ्या भाषेमध्ये सांगतो असे निबर कातड्याचे झालेत. निबर मराठी भाषेतला शब्द आहे बरं का तो. जशी म्हशीची कातडी असतात ना, म्हशीची कातडी, म्हशीच्या कातड्यावर लवकर परिणाम होत नाही. म्हणजे तुमच्यात मीही आहे, तुम्ही असं समजू नका की आम्हाला बोलतात म्हणून, तुमच्यात मी सुद्धा आहे, मी महाराष्ट्रातच आहे ना. आपले कातडे असे झालेत महाराज, जसं म्हशीचं कातडं असतं त्याच्यावर तुम्ही कितीही मारा, जोपर्यंत मनापासून ताकद लावून मारत नाही त्यावेळेस तिला कळतं काहीतरी आपल्या पाठीत पडलंय म्हणून, तोपर्यंत तिला माहिती सुद्धा होत नाही. आणि ही तरी बरी आहे, त्याच्यापेक्षा तो म्हशीचा सुपुत्र काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, बरोबर काय म्हणतात रे, हल्या, रेडा म्हणते ना, आमच्याकडे हाल्या म्हणतात, हाल्या. आणि आणखी एक शब्द आहे तुम्हाला माहिती आहे का, आपण गरीब मुलांना वापरतो तो टोनगा, तो एक शब्द आहे. हा म्हैस तरी परवडली पण तो परवडलाच नाही महाराज. ते एका जुन्या कीर्तनकारांनी सांगितलं होतं, मी लहान असताना शाळेत होतो मी त्यावेळेस. त्यांनी सांगितलं, म्हटलं एक दिवस एक ट्रकचा ड्रायव्हर हायवेला ट्रक घेऊन चालला आणि तो मध्ये आला. समजला ना तो म्हणजे कोण? हा. आणि तो आल्यानंतर तो ट्रकचा ड्रायव्हर खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी काय केलं, ते त्यांच्या गाडीमध्ये टायर खोलण्यासाठी असतं, ट्रक ड्रायव्हर बरेच आहे तिथं, काय म्हणतात त्याला, तांबी, तांबी, तांबी. हा, ती तांबी काढली आणि त्यांनी त्याला बाजूला काढण्यासाठी भरपूर मारल्या, तोपर्यंत त्याला कळलंच नाही काय चाललंय ते. शेवटी त्यांनी इतकी मनापासून मारली तुम्हाला सांगतो, मग त्याला थोडंसं हल्ल्यासारखं झालं, आपल्या अंगावर माशी बसल्यासारखं होतं तसं. मग त्यांनी मागं पाहिलं महाराष्ट्रात काय चाललंय, मग वळून पाहिलं त्यांनी. कशामुळं? त्याचं कातडं असं झालंय महाराज. मला सांगायचंय, तुम्ही फार गोड असले पण लक्षात घ्या, आपलं सुद्धा तसंच झालंय. का वाटत नाही हो? तुम्ही आता एवढे चरित्र ऐकायला येतात, माझी अपेक्षा आहे तुम्ही असे 7 दिवस टिकून राहताल अशी अपेक्षा आहे. पण मला एक उत्तर द्या, आपल्या जीवनामध्ये असं का वाटत नाही हो कधीच? आता मी तुमच्या समोर नामदेव महाराजांचा प्रसंग सांगितलाय. अहो मला सांगा, नामदेव महाराज कोण होते? माणूस होते, माणूस, तुमच्या आमच्यासारखे माणूस. मग नामदेव महाराजांच्या हाताने जर देवाने नैवेद्य खाल्ला असेल तर आपल्या हाताने का असं होत नाही? का होऊ नये असं का होत नाही? पण मी तुम्हाला सांगितलं ना तसं आपण फक्त ऐकतोय, परिणाम मात्र अजिबात करून घेत नाही. आपल्याला असं वाटतं हे आपण सोडून दुसऱ्यासाठी चाललंय, दुसऱ्यासाठी, माझ्यासाठी नाही. आणि ज्या दिवशी असं वाटेल ना की हे माझ्यासाठी चाललंय, माझ्यासाठी, त्या दिवशी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. फार सोपी गोष्ट आहे. तुम्हाला मी आता सांगितलं, नामदेव महाराजांच्या हाताने नामदेव महाराजांचा नैवेद्य भगवंताने खाल्ला, तुम्हाला खरं वाटेल. आणि माझ्यानंतर एखादा नास्तिक माणूस आला, उद्या एखाद्या कॉलेजमध्ये एखादा नास्तिक शिक्षक असला, प्राध्यापक असला, आणि त्याने जर कॉलेजमध्ये बोंबलून सांगितलं ना, अरे देव वगैरे काहीच नाही जगामध्ये, जी वस्तू दिसते ती असते, जी दिसत नाही ते नाही, असं जर सांगितलं, तुम्ही त्याचा सुद्धा परिणाम करून घेताल. अशी माणसं आहात तुम्ही. म्हणजे तुमची मनं बदलायला फार वेळ लागत नाही. मी कीर्तनात नेहमी सांगत असतो एक वाक्य विनोदाने, की महाराष्ट्रातले माणसं म्हणजे कसे आहेत माहिती आहे का तुम्हाला? त्याचा परिणाम भोगतोय सुद्धा आपण. समजा आता आज राज ठाकरेची सभा आहे इथं, ऐ शांत राय, शांत. त्याच्याकरता रामायण पाहिजे, म्हणजे त्यांचे मित्र वानरच असलं की त्यांना बरं वाटतं जरा. ते शांत राहायचं रे. इकडे लक्ष द्या. जर तुम्ही बडबड केली ना तर तुम्हाला सांगून ठेवतो, शाप देईल तुम्हाला. शाप कोणता?